नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. इथे मी 1.5 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. बघू शकता इथे 1.5 किलो मुगाची डाळ आहे आणि अर्धा किलो जी आहे ना ती उडीद डाळ आहे. आणि ह्या डाळी मी स्वच्छ अशा ओल्या कापडाने पुसून घेतलेल्या आहे आणि दोन्ही मिक्स करायचे आणि गिरणीमधून दळून आणायचे आहे. असं आपण गव्हाचं पीठ कसं असतं तसं दळायचं आहे. तर आता इकडे मी 9-10 मिरे घेतलेले आहे, 9-10 लवंग घेतलेले आहे. ते मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये, म्हणजे लवकर बारीक होतं आपलं पावडर. मीठ तर नाही टाकलं ना तर ते लवकर बारीक होत नाही आणि आपल्याला पापड करताना मीठ टाकावंच लागतं ना, त्यासाठी मीठ टाकले मी. बघू शकता अशी भरड पावडर झालेली माझी आहे. ती चाळणीने चाळून घेऊ आणि राहिलेले जे आहे ना ते परत मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकून देऊया. आता इकडे पीठ आपण जे पापडासाठी जे पीठ घेतलं होतं ना ते पीठ चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे. बघू शकता असं एकदम बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे. पापड करताना खरी मेहनत ही पीठ मळतानाच लागते. आता पीठ चाळून झालेलं आहे ना, इकडे मी समाधान पापड मसाला आणला आहे. म्हणजे जवळजवळ माझे 1.5 किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ होती ना, त्यासाठी मी 2 समाधान पापडाचा मसाला आहे ना तो टाकलेला आहे. आणि आपली जी पावडर होती ना लवंग मिऱ्याची ती देखील टाकलेली आहे. आपण मीठ टाकलं होतं ना त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे, कारण की आपला मसाला जो असतो ना विकत आणलेला त्यामध्ये पापड खरा आणि मीठ देखील असतं. आणि इकडे थोडंसंच बारीक होण्यासाठी टाकलं होतं. बघू शकता इथे तो मसाला देखील चाळून घेतलेला आहे मी. आता पापडाचा मसाला मिक्स करायचा आहे पिठामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. इथे मी जवळजवळ दीड तांब्याला कमी पाणी घेतलेलं आहे. जसं लागेल ना तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. एका वेळेस पाणी ओतायचं नाही. गावाकडे आमच्याकडे अशाच पद्धतीने पापड बनवले जातात. आणि आपल्याला पापड लाटण्यासाठी पीठ लागत होतं ना कोरडं, ते यातून काढून ठेवलेलं आहे बाजूला मी. आणि मी हातावर थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ना माझी सासूबाई मळून देत आहे मला, त्यांच्याकडूनच शिकणार आहे मी मळायला. बघू शकता तेल घेतले आणि त्याला मऊ असं मळून घेतले. आणि आता पाट्यावर ठेचण्यासाठी ना आपण त्याचे छोटे छोटे 4 गोळे करून घेऊया. आता पाट्यावर पूर्ण पिठाचा गोळा आपल्याला ठेचता येत नाही ना पीठ, तर त्यासाठी आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले असे 4. आणि पाट आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून काढलेला आहे. आणि ते पीठ आहे ना चांगलं पाट्याला आणि वरवंट्याला तेल लावायचे आणि ते पिठाचे गोळे जे आहे ना ते थोडेसे ठेचून घ्यायचे आहे. म्हणजे सगळं पीठ एकजीव होतं, मऊसूद होतं आपलं पीठ आणि पापड देखील छान असे लाटले जातात, लाटायला सोपे जातात असं ठेचल्यामुळे पीठ. गावाकडे अशाच पद्धतीने पीठ ठेचलं जातं. तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल ना तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील असं पीठ ठेचून घेऊ शकता. आता इकडे ना छोटीशी लांब अशी वळी तयार करायची आहे, त्यामुळे आपल्याला पापडाचे गोळे करण्यासाठी सोपं जातं. आणि पीठ सुकत देखील नाही, कॅरी बॅगमध्ये ठेवायचे आहे. आणि आता आपण याचे पापड करण्यासाठी घेऊया. असा छोटासा लिंबापेक्षा छोटासा गोळा घ्यायचा आहे. बघू शकता ते गोळे तयार केलेले मी.
आणि ते लाटायचे आहे. पीठ जे काढून ठेवलं होतं ना आपण बाजूला पापडासाठी, तर त्याच्या साहाय्याने लाटायचे. असे आमच्या ताई दीदी मला मदत करत आहेत पापड लाटण्यासाठी आणि माझा दादा देखील मदत करत आहे. बघू शकता हे पापड असे तयार झालेले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.